श्रीराम आपल्या सर्वांच्या हृदयस्थ वसणाऱ्या आत्मारामास साष्टांग प्रणिपात करून गोस्वामी तुलसीदास रचित श्री रामचरितमानस या ग्रंथातील जो द्वितीय सोपान अयोध्याकांड याचं आपण चिंतन करत आहोत. सज्जन हो, हे आपलाच कथा चिंतन क्रमांक 691. आपण गेल्या चिंतन प्रवाहामध्ये या सर्व धर्मसभेमध्ये आलेल्या आनंदाची एक उधाण आणि या आनंदामध्ये प्रत्येकाच्या अंतरंगातला भाव कसा होता याचं विश्लेषण गोस्वामीजींच्या चौपायांच्या आधाराने पाहत होतो. सर्वप्रथम स्वर्गातल्या देवता ज्या कल्पवृक्षांच्या फुलांचा वर्षाव या धर्मसभेवरती करतायत, परंतु त्यांच्या मनामध्ये असलेली ही स्वार्थमूलक बुद्धी आपण पाहिली. राजा जनक, विश्वामित्र, मुनी वसिष्ठ यांना देखील अत्यंत आनंद झालाय, परंतु तो अत्यंत स्वार्थरहित असा आनंद आहे, निष्काम आनंद आहे. राजा जनक विशेषत्वाने प्रभू रामचंद्र आणि भरताचं हे प्रेम पाहून, स्वामी आणि सेवकाचं प्रेम पाहून आनंदित झालेले आहेत. आणि गोस्वामीजींनी तिथे एक अत्यंत सुंदर सूत्र लिहिले की नेमू पेमू अति पावन पावन. या नात्यामध्ये असलेलं नेम, या नात्यामध्ये असलेलं प्रेम हे परस्पर पावन करणारं आहे. याचं वर्णन आपल्याला गोस्वामीजींनी सांगितलं. मंत्रिमंडळातील सर्व सदस्य देखील आपापल्या बुद्धीनुसार या सर्व स्थितीचा अंदाज घेत आहेत. आणि राहिली सामान्य प्रजा, तर त्यांच्या दृष्टीने एक विरह आहे, एक प्राप्ती आहे. त्यामुळे एका डोळ्यात अश्रू आणि एका डोळ्यात आनंद अशी त्यांची अवस्था झालेली आहे. राण्या देखील आपल्या अंतःकरणात तोच विचार करतायत. जसं एखाद्या शरीरामध्ये डाव्या हाताला लागावं किंवा उजव्या हाताला लागावं, दुःख हे शरीराला समसमान आहे, त्याप्रमाणे भरताचा वियोग हो किंवा रामाचा वियोग हो, यामध्ये या सर्व मातांना आपल्या हृदयाला होणारा दाह हा सारखाच होता. परंतु यामध्ये एक विशेष आनंदाची गोष्ट हीच सर्वांना समाधान देत होती की आपला भरत शांत झालाय, आपल्या भरताचं समाधान झालंय. अशा रीतीने या सभेमध्ये या सर्व प्रकारच्या चाललेल्या विचारधारा काल आपण बघितल्या. आणि शेवटी गोस्वामीजी म्हणतायत की अत्रि कहे हुतब भरत सन सैल समीप सुकूप राखिय तीरथ तोयतः पावन अमीय अनूप. हे तीर्थ इथंच जवळ एक विहीर आहे. हे भरता, त्या विहिरीमध्ये या अमृता समान असलेल्या तीर्थाला तू स्थापन कर, जेणेकरून या असलेल्या अनादी काळापासून प्रसिद्ध अशा या विहिरीचं पुनर्जीवन, पुनर्स्थापना या जलाच्या निमित्ताने होईल. अशी अत्रि ऋषींनी भरतजींना विनंती केलेली आहे. सज्जनो, आज आता भरतजी या जलाची स्थापना या कूपामध्ये करणार आहेत. त्याचं वर्णन गोस्वामीजी आम्हाला आजच्या चौपायांमधून सांगू लागतात. भरत त्रियनुशासन पाई जल भाजन सब दिए चलाई. सानुजा पुअत्रि मुनि साधु सहित गए जहाँ कूप अगाधु. पावन पाथ पुण्य थल राखा प्रमुदित प्रेम अत्रि अस भाषा. तात अनादि सिद्ध थलेहु लोपेउ काल विदित नहीं केहू. तब सेवकन सरस थलु देखा कीन्ह सुजल हित
कूप विशेषा, विधि बस भयउ विश्व उपकारु, सुगम गमति धर्म विचारु, भरत कूपब कहियहि लोगा, अति पावन तीरथ जल जोगा, प्रेम सनेम निमज्जत प्राणी, होइयहि बिमल करम मन बानी, कहत कूप महिमा सकल, गए जहाँ रघुराऊ, अत्रि सुनायऊ रघुबरही, तीरथ पुण्य प्रभाव सियावर रामचंद्र प्रिय हो। सज्जनहो, भरतजींना अत्रि मुनींच्याकडून आज्ञा मिळाली आहे. अत्रि कहेहु तब भरत सन, सैल समीप सुकूप. हे भरता, इथून या पर्वतांच्या जवळच एक विहीर आहे. या पवित्र अनुपम आणि अमृतासारख्या तीर्थ जलाला त्यामध्ये तू स्थापन कर. सज्जनो, तीर्थाचं महत्व आम्ही सर्वच जण जाणतो. किंबहुना गोंदवल्याला नित्य जाणाऱ्या लोकांसाठी श्री महाराजांच्या या समाधी पादुकांवरून प्राप्त होणारं तीर्थ ही गंगा भागीरथी, त्याचा तो स्पर्श, त्याची ती चव, या सर्व गोष्टी जेव्हा या लॉकडाऊनच्या विरह काळामध्ये आम्ही खऱ्या अर्थाने अनुभवण्याचा प्रयत्न करतो, तेव्हा ज्या काही जिभेवरती रेंगाळाव्यात अशा गोष्टी आहेत, त्यामध्ये हे श्री महाराजांची ही गंगा भागीरथी. श्रीराम श्रीराम असा जप करत सर्व श्री महाराजांचे भक्त एका रांगेमधून या गंगा भागीरथीचं प्राशन करतायत. श्री महाराजांच्या समाधीचं दर्शन घेतायत. जणू काही ते तीर्थ म्हणजे श्री महाराजांचा स्पर्श असतो. तीर्थाचं हेच महत्व. आणि त्यामुळे जेव्हा गोस्वामीजींनी या तीर्थाला अमृतासारखं आणि अनुपम अशी उपमा दिली, तेव्हा आम्हाला प्रत्येकाला आपल्या या सद्गुरूच्या समाधीच्याच तीर्थाची जणू काही आठवण आली. अमृताचा स्वाद जो असेल तो असेल, परंतु या अमृतापेक्षा जर श्रेष्ठ काही असेल तर या सद्गुरूच्या या चरणांचे हे तीर्थ. आणि इथं तर आणखीन एक वेगळं वैशिष्ट्य आहे. जर आपल्या लक्षात आलं असेल तर प्रभू रामचंद्रांच्या राज्याभिषेकासाठी म्हणून हे तीर्थ भरतजींनी इथं आणलं होतं. परंतु या तीर्थाला प्रभू रामचंद्रांच्या शरीराचा स्पर्शच झालेला नाहीये. पण तरी देखील हे तीर्थ प्रभू रामचंद्रांच्या स्पर्शाशिवाय देखील अनुपम आहे, अमृतासारखं आहे. तीर्थ आणि जल यामधला फरक काय आहे सज्जनो? जल जेव्हा भावनायुक्त होतं, जेव्हा त्यांच्या अस्तित्वाच्या जाणीवेने भरतं, तेव्हा जल हे तीर्थ होतं. भरतजींनी अयोध्येपासून या पवित्र नद्यांचं जल भरभरून प्रभू रामचंद्रांसाठी आणलं. प्रभू रामचंद्रांच्या अस्तित्व बुद्धीची ही पहिली खूण होती. आणि या जलाला चित्रकूट पर्वताच्या या माथ्यापर्यंत हे सर्व अयोध्यावासी अत्यंत प्रेमाने घेऊन आलेले आहेत. याच एका अपेक्षेने घेऊन आले आहेत, जणू काही की आमच्या रामरायाने हे स्वीकारावं आणि या जलाच्या आधाराने झालेल्या राज्याभिषेकातून आमच्या रामाने पुन्हा अयोध्येला परत चलावं. मला तर असं वाटतं हे केवळ जल नव्हतं, हे आनंदाश्रू होते अयोध्यावासियांचे.
एक आशेचा किरण घेऊन हे जल ते या चित्रकूटावरती घेऊन आले होते. आणि बघा, जल देखील संस्कारित होतं. जलाचा तर मुळातच गुणधर्म असा आहे की तो ज्या रंगाशी मिसळतो त्या रंगाचा तो होतो. परंतु मला असं वाटतं की जल ज्या संस्कारांमध्ये राहतं त्या पद्धतीने ते संस्कारित देखील होतं. चित्रकूटामध्ये प्रभू रामचंद्र आणि भरतजींच्या या प्रेम संवादाचं साक्षी आहे हे जल. भरतजींच्या अंतःकरणामध्ये वारंवार प्रभू रामचंद्रांच्या विषयी येणारा उत्कट भाव आणि प्रभू रामचंद्रांना देखील भरताच्या विषयी असलेलं हे विलक्षण प्रेम, हे समर्पण, या सगळ्याचे संस्कार जणू काही या जलावरती झालेले आहेत. आणि त्यामुळे हे जल कदाचित राज्याभिषेकामध्ये प्रभू रामचंद्रांच्या शरीरावरून गेलं नसेल, परंतु या जलाने जे हे संस्कार अनुभवलेले आहेत त्या संस्कारांची मात्र तोड या जगामध्ये इतर कुठल्याही तीर्थाच्या आधाराने आपल्याला प्राप्त करता येऊ शकत नाही. आपण बघतो की ज्या पद्धतीने भौतिक वस्तूचा संग जे जल करतं त्याला त्याचे गुणधर्म प्राप्त होतात. समाधीमध्ये श्री महाराजांच्या अस्तित्व जाणीवेतून ते जल तीर्थ होतं. आणि तेच या प्रभू रामचंद्र आणि भरतजींच्या या समर्पणाच्या संवादामधून हे जल केवळ तीर्थ न राहता ते अमृत, अनुपम अशा भूमिकेमधून गोस्वामीजी पाहतायत. आणि मग अशा जलाची स्थापना कुठं करावी हा प्रश्न आहे. आणि त्याचं उत्तर देखील अत्री मुनी, जे या सर्व विंध्यांचलाचे स्वामी आहेत, ज्यांची ही तपस्या भूमी आहे, ते आपल्या तपस्येच्या आधाराने जणू काही प्रभू रामचंद्रांच्या प्रेरणेतून या तपस्येच्या भूमीमध्ये जी ही प्रेमाची शुष्कता होती ती प्रेमाची शुष्कता कायमस्वरूपी भरून काढण्यासाठी या जलाची स्थापना अशा एका विहिरीमध्ये भरता तू कर. त्या विहिरीचं महात्म्य अत्री ऋषी भरताला सांगताना म्हणतात की पावन पाथ पुण्यथल राखा, प्रमुदित प्रेम अत्रियस भाषा, तात अनादि सिद्ध थल एहो, लोपेउ काल बिदित नहीं केहो. हे तात, हे एक अनादि सिद्ध स्थळ आहे. कालक्रमाने याचा लोप झाला होता. म्हणून या असलेल्या अत्यंत अनादि जलस्थलाचा कोणाला थांग पत्ताच राहिला नाही. काय असेल बरं ही भूमिका? सज्जनो, हे जल ज्या या विहिरीमध्ये प्रस्थापित करण्यासाठी अत्री मुनी या विहिरीजवळ या सर्वांना घेऊन आलेले आहेत, त्या विहिरीचं महात्म्य, त्या जलाचं महात्म्य अत्री ऋषी सांगतायत की हे एक अनादि सिद्ध स्थल आहे आणि कालक्रमाने याचा लोप झाला. अशा या कालक्रमाने लोप पावलेल्या या विहिरीमध्ये भरता तू या प्रेमाने संस्कारित झालेल्या जलाची स्थापना कर. मी बऱ्याच ठिकाणी याचे संदर्भ शोधले. अर्थात प्रत्येकाने आपापल्या पद्धतीने त्याचं विश्लेषण करण्याचा प्रयत्न केलाय, परंतु कोणाकडेही या अनादि या शब्दाचा खरा अर्थच सापडत नाही. अनादि याचा अर्थ इतकं सनातन की जणू काही काळाची उत्पत्ती होण्याच्या आधीपासून ज्याचं इथं मुक्काम आहे, ज्याचं इथं स्थान आहे, अशा या विहिरीचा मनामध्ये प्रश्न येतो. मग अत्री मुनींना देखील हे सर्व कसं ठाऊक आहे बरं? ज्या पद्धतीने श्रीकृष्ण देखील अर्जुनाला सांगतो की तुझे आणि माझे या अनंत जन्मांचा मी साक्षी आहे, मला सर्व जन्म आठवतात, तुला आठवत नाहीत, एवढाच फरक आहे. श्री महाराजांच्या देखील चरित्रामध्ये आपण बघतो की भैयासाहेब मोडक आणि श्री महाराज जेव्हा नैमिषारण्यामधून खाली या माउंट आबूच्या बाजूच्या जंगलामध्ये जात आहेत आणि तिथं एका
गुहेमध्ये एक तपस्वी साधन करतोय, आपल्या तपश्चर्य मग्न आहे. श्री महाराज जेव्हा समोर जातात तेव्हा डोळे उघडतो आणि पहिला प्रश्न विचारतो की रामाचा जन्म झाला का? ज्या घटनेला आता इतके अनंत काळ होऊन गेला, त्या घटनेची तपश्चर्या रामाच्या जन्माच्या आधीपासून करत असलेल्या या साधूला श्री महाराजांच्या रूपात राम दर्शन झालं. या प्रसंगावरती आपला दृढ विश्वास आहे आणि त्यामुळं आपण त्यातून एकच सूत्र काढू शकतो की अनादी या शब्दाचा आम्हाला अजूनही अनुभव नाही. ज्या पद्धतीने श्री महाराजांना हा तपस्वी नेमका कुठं आहे, जो या त्रेतायुगाच्या देखील आधीपासून रामाची वाट पाहत तपस्या करतोय, याची जाणीव या कलियुगात या 19व्या शतकामध्ये होऊ शकते. तपस्येच्या आधाराने अत्री मुनी देखील जाणतात की हे एक अत्यंत अनादी असं स्थळ आहे. आपण अनेक कथा वेगवेगळ्या ग्रंथांमधून ऐकतोच. अर्थात ज्या पद्धतीने रामायणाच्या नंतर महाभारत झालं, परंतु जेव्हा पितामह भीष्म हे शरपंजरी होते, तेव्हा त्यांच्या मुखामध्ये जल जावं यासाठी ज्या पद्धतीने अर्जुनाने एका बाणाला जमिनीमध्ये मारून त्यातून या गंगेसारख्या पवित्र जलाची निर्मिती केली, अशाच कुठल्या तरी एखाद्या विशिष्ट तपश्चर्येतून या अनादी स्थलाला देखील महात्म्य आलं असेल, ज्याची कथा कदाचित उपलब्ध नसेल, कोणाची तरी तपश्चर्या फळली असेल. परंतु जरी आपण पुराणात कितीही गोष्टी शोधल्या तरी आपल्याला बऱ्याचदा त्याचं समाधान होऊ शकत नाही. आणि त्यामुळे मी श्री महाराजांना याचा भावार्थ विचारला आणि महाराज म्हणाले की बाळा, निर्मळ प्रेम हे देखील अनादीच होतं, परंतु काळाच्या योगामध्ये या निर्मळ प्रेमाची धारा एक प्रकारे कुंठित होत गेली, संपून गेली. अशा या निर्मळ प्रेमाला पुन्हा स्थापन करण्याचा अधिकार प्रभू रामचंद्र आणि भरतजींच्या आधाराने या जलाला मिळाला आणि त्यामुळे हे अनादी प्रेमरूपी जल पुन्हा एकदा या चित्रकूटावरती पुनर्स्थापित झालंय. अत्री मुनी भरतजींना त्या विहिरीचा हा ठिकाणा सांगतात. भरतजींनी अत्यंत आदराने अत्री मुनींची आज्ञा शिरोधार्य मानलेली आहे आणि आणलेल्या या सर्व जलाची पात्र त्यांनी आपल्या सेवकांच्या समवेत त्या विहिरीच्या दिशेने पाठवली आणि ते स्वतः शत्रुघ्नच्या समवेत अत्री मुनी आणि इतर साधू संतांना घेऊन त्या अथाह अशा विहिरीच्या जवळ येऊन थांबलेले आहेत. त्या पवित्र जलामध्ये या सर्व जलाला स्थापन करण्यात आलं. याचाच अर्थ त्या जलामध्ये त्याला मिसळण्यात आलं. अत्री ऋषींनी अत्यंत प्रेमाने आनंदित होऊन त्या जलाचा महिमा सर्वांना सांगितला. सज्जनो, या जलाचे गुणधर्म सद्गुरू सारख्या एखाद्या सिद्ध व्यक्तित्वालाच कळू शकतात. बघा, श्री महाराजांच्या देखील जीवनामध्ये कागवाडच्या गणुबुवा रामदास यांची कथा आपल्या डोळ्यासमोर येईलच. मला आज एका श्रोत्याने अत्यंत प्रेमाने त्या कथेचा संदर्भ आधीच पाठवून दिला. कागवाडला जेव्हा श्री महाराज गेले होते आणि त्यावेळेला गणुबुवा रामदासींच्या राम मंदिरा शेजारी एक विहीर होती, ज्या विहिरीतलं जल उत्सवासाठी वापरलं जायचं. परंतु त्या विहिरीचा गुणधर्म असा होता की ती विहीर अत्यंत क्षारयुक्त असल्यामुळं ते जल खारट असायचं आणि अशा खारट पाण्यामध्ये केलेला स्वयंपाक हा कधीच कोणाला आवडायचा नाही आणि त्यामुळं पाण्याची फार टंचाई उत्सवाच्या वेळेला व्हायची. एवढी विहीर असूनही वापरता येत नाही, त्यामुळं
गणूबुवा देखील बरेच निराश असायचे. आणि त्यावेळेला श्री महाराज आलेले. एवढा मोठा उत्सव. गणूबुवांनी मनामध्ये विचार केला की श्री महाराजांच्या कानावरती आपण घालावं की जल तर आहे परंतु खारट आहे. महाराजांनी आपल्या नेहमीच्या सवयीप्रमाणे म्हणाले की रामराया काहीतरी उपाय नक्कीच करेल, कल्याण करेल या गोष्टीचं देखील. सकाळी ही गोष्ट होतीये आणि दुपारच्या वेळेला काशीवरून रामेश्वरला गंगा घेऊन जाणारा एक बैरागी कागवाडच्या दिशेने श्री महाराजांचं नाव विचारत विचारत आला. ये ब्रह्म चैतन्य कौन है? लोकांनी विचारले की आपण का आलेला आहात? जेव्हा ते महाराजांच्या समोर गेले तेव्हा त्यांना नमस्कार केला आणि ते म्हणाले कि मैं एक बैरागी हूं, काशी से गंगा जी को लेके रामेश्वर निकल पड़ा था, लेकिन आधे रास्ते में ही मुझे महादेव जी का दृष्टांत हुआ कि जिस गंगा जी को तुम रामेश्वर ले चल रहे हो वह गंगा जी आप कागवाड़ में जाके ब्रह्म चैतन्य नाम के एक सिद्ध पुरुष के चरणों में रख दो. आप अगर वहां रखो तो मुझे उसकी प्राप्ति हो जाएगी. इसलिए मैं इस गंगा जी को आपके चरणों में रखता हूं. असं म्हणून बैराग्याने ते गंगेचं आणलेलं मोठं रांजण श्री महाराजांच्या चरणांजवळ ठेवलं. महाराजांनी ती गंगा थोडी थोडी सर्वांच्या अंगावरती शिंपडली आणि म्हणाले, चला बघा, रामाला सगळ्या गोष्टींची काळजी. असं म्हणून एका भांड्यामध्ये हे गंगाजल घेतलं आणि सगळेजण त्या विहिरीच्या पात्राजवळ आले. जसे अत्री मुनी, भरतजी, सर्व साधू संत या विहिरीच्या पात्राच्या आजूबाजूला उभे आहेत, त्याचप्रमाणे श्री महाराज गणूबुवा रामदासींच्या समवेत असलेल्या सर्व लोकांच्या समवेत तिथे उपस्थित होते. आणि सगळ्यांनी एकच राम नामाचा जयघोष करायला सुरुवात केली आणि महाराजांनी ते गंगाजल त्या विहिरीमध्ये सोडलं, स्थापन केलं. आणि बघतात तर काय, क्षणार्धामध्ये त्या विहिरीचं असलेलं क्षारयुक्त पाणी निवळलं, खारट पाण्याचा स्पर्श गेला आणि अत्यंत मधुर गोड अशा पाण्याची उपलब्धी त्या विहिरीमध्ये झाली. जलाचे देखील संस्कार बदलता येऊ शकतात, परंतु त्याचा अधिकार अशा सिद्ध पुरुषाकडे आहे. अत्रीजींचा तो अधिकार होता. भरतजी आणि प्रभू रामचंद्रांच्या प्रेमाने संस्कारित झालेल्या या जलाची स्थापना या विहिरीमध्ये करून समस्त जगाच्या उद्धाराचा एक मार्ग त्यांना जणू काही या चित्रकूटावरती उपलब्ध करून द्यायचा होता. या जलाला त्या मोठ्या विहिरीमध्ये मिसळण्यात आलं, स्थापन करण्यात आलं. भरतजींचे सर्व सेवक या अनादी असलेल्या या विहिरीकडं, या जलस्थळाकडं अत्यंत प्रेम भावनेने पाहतायत. अर्थातच हे वापरामध्ये नसलेलं स्थळ होतं, त्यामुळं आजूबाजूला बरीचशी गवताची वाढ झाली होती. त्याला उतरण्यासाठी जिना देखील नसेल, मोडकळीस आला असेल. कदाचित तिथं असलेलं पाणी हे पडलेल्या निर्माल्यामुळं, पालापाचोळ्यामुळं दिसत नसेल. अशा वेळेला कीन सुजल हित कूप बिसेशा या सर्व सेवेकऱ्यांनी मिळून त्या असलेल्या अथांग विहिरीची स्वच्छता करावी, त्याला उतरण्यासाठी चांगला घाट करावा, एक चांगल्या पद्धतीचं त्या विहिरीला पुनर्जीवन द्यावं, अशा रीतीने तिथं कार्य केलंय. त्याचा अर्थ वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळा केला जातो. जसं मानस पियुषकार म्हणतात की कीन सुजल हित कूप बिसेशा, एक नवीन विहीर या जलासाठी म्हणून तिथं त्यांनी निर्माण केली. परंतु जर आपण पहिल्यापासून विचार केला तर तिथं विहीर आधीपासून आहेच. सहित गये जह कूप अगाधू, तिथं आधीपासून विहीर आहे. दुसरी गोष्ट, त्या जलामध्येच हे सर्व आणलेलं अयोध्येचं तीर्थ मिसळण्यात आलंय. त्यामुळं आता वेगळं जल निर्माण करण्याची गरजच नव्हती. त्यामुळं नवीन विहीर बनवली गेली नाही, तर होत्या त्या विहिरीलाच सर्व दृष्टीने नीट करण्यात आलं. त्याला घाट बांधण्यात आले असतील, त्याची वेगळ्या पद्धतीने स्वच्छता करण्यात आली असेल. अशा रीतीने हा एक अत्यंत सुंदर तीर्थक्षेत्राचा महिमा अत्री मुनींच्या या अधिकारातून या चित्रकूटावरती निर्माण झाला.
विधि बस भयहु विश्व उपकारू, सुगम अगम अति धर्म विचारू. गोस्वामीजी म्हणतायत की दैवयोगाने या सर्व विश्वावरती उपकार होणारा हा क्षण होता. ज्या या विहिरीमध्ये या प्रभू रामचंद्रांच्या प्रेमाचं संस्कारित जल मिसळण्यात आलं, सज्जनो, गोस्वामीजी म्हणतात की या विहिरीचं नाव आता भरतकूप अब कहियहि लोगा. ही भरताची विहीर आहे आणि ज्या नामामध्येच भरत आहे, ज्या जलाला भरत असं संबोधित केलं जात आहे, त्या जलाची निर्मळता, त्या जलाची मांगल्यता, त्या जलाची प्रासादिकता, त्या जलाची पवित्रता, त्याची शुचिता याविषयी कोणालाच संदेह घेण्याची गरज नाही. अशा या जलाने जो स्वतःला अत्यंत मनापासून नित्यनेमाने, गोस्वामीजी लिहितात, प्रेम सनेम निमज्जत प्राणी, होई बिमल करम मन बानी. यामध्ये जो अत्यंत प्रेमपूर्वक नियमाने स्नान करेल, तो प्राणी मन, वचन आणि कर्माने निर्मळ होईल. गोस्वामीजींचं नेहमीच हे एक अत्यंत महत्वाचं सूत्र आहे की निर्मळता ही केवळ बाह्यांगाची नको, शरीराची. निर्मळता ही केवळ तुम्ही तुमच्या वचनांचीच ठेवू नका, निर्मळता ही केवळ तुमच्या मनाचीच ठेवू नका. जर निर्मळता हा निकष असेल तर मन, वचन आणि कर्म या तिन्ही गोष्टींमध्ये जेव्हा निर्मळता ही परिपूर्णतेने भरून जाते, अशी निर्मळताच तुम्हाला भगवंताच्या समीप घेऊन जाते. आणि भरत हे असे संत आहेत की ज्यांच्या या समर्पणातून हे जल एका अशा रसायनाने भरून गेलं की जो अत्यंत प्रेमाने, विश्वासाने, नियमाने या जलाच्या आधाराने स्नान करेल, तो परमशुद्ध होऊन भगवंताच्या निकट जाण्याची जबाबदारीच जणू काही भरतजी या तीर्थाच्या आधाराने घेत आहेत. गोस्वामीजींनी आम्हाला हे केवढं मोठं दालन भगवंताच्या निकट जाण्यासाठी करून दिलं. अशा रीतीने या कलियुगामध्ये देखील हा एक खूप मोठा उपलब्धीचा भाग या चित्रकूटावरती सर्वसामान्य जीवांसाठी आजही उपलब्ध आहे. गोस्वामीजी म्हणतात, विधि बस भयहु विश्व उपकारू, सुगम अगम अति धर्म विचारो. जो धर्माचा विचार अत्यंत अगम्य होता, त्या अगम्य विचाराला सुगम करण्याचं कार्य या भरतकूपातून मिळालेल्या या निर्मळ जलाच्या आधाराने होतं. सज्जनहो, असा हा या संताने स्थापन केलेल्या या समर्पण रूपी जलाचा महिमा आम्हाला गोस्वामीजी सांगतायत. भरतजींचं हे दुसरं मनोरथ होतं की आम्ही या साज सामग्रीमध्ये आणलेल्या या पवित्र नद्यांचं जल आम्ही आता कुठं स्थापन करूत. अत्री मुनींच्या कृपेने त्या जलाची स्थापना लगेचच या चित्रकूट पर्वतावरती असलेल्या या एका अत्यंत गुह्य अशा विहिरीमध्ये झाली, ज्याचं नाव भरतकूप असं या सर्व संतांनी ठरवलं. गोस्वामीजी म्हणतात, कहत कूप महिमा सकल गए जहां रघुराऊ, अत्रि सुनायऊ रघुबरही तीर्थ पुण्य प्रभाव. सर्वजण या जलाचा, या कुपाचा महिमा एकमेकांना सांगतायत आणि असं हे वर्णन करत करत प्रत्येक जण धन्यता मानतोय. सर्वजण प्रभू रामचंद्रांच्या निकट गेलेले आहेत. अत्री मुनींनी झालेला सर्व वृत्तांत प्रभू रामचंद्रांना निवेदित केला आणि या तीर्थाची पुण्यता, या तीर्थामध्ये असलेलं पवित्रता या भरतजींच्या आधाराने आता या विश्वामध्ये कशी प्रसिद्ध झाली, त्याचं देखील चरित्र प्रभू रामचंद्रांना अत्यंत प्रसन्नता देणारं हे चरित्र अत्री मुनींनी आज प्रभू रामचंद्रांना सांगितलेलं आहे. सज्जनो, अशा रीतीने भरतजींचं एक मनोरथ आता पूर्ण झालं आणि आता
तिसऱ्या मनोरथाच्या दृष्टीने, की ज्या आधाराने ते या समस्त चित्रकूट पर्वतावरती प्रभू रामचंद्रांच्या स्पर्शाने अंकित असलेल्या चिन्हांचं दर्शन घेत घेत या समस्त चित्रकूटची परिक्रमा करू इच्छित होते. त्या दृष्टीने आता त्यांचा प्रवास सुरू होणार. त्याचं चिंतन आपण आता उद्याच्या कथाप्रवाहामध्ये करूया. जानकी जीवन स्मरण जय जय राम.